शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतल्या नंदनवन बंगल्यावरती बैठक सुरू आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा शिवतारे यांनी केली होती। तसंच अजित पवारांना थेट आव्हानही दिलं होतं। त्यामुळेच विजय शिवतारेंना ताकीद देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलं असल्याची माहिती मिळतेय। या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवतारेंसोबत मंत्री संदीपान भुमरे आणि शंभूराज देसाई सुद्धा उपस्थित आहेत। बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत। तेव्हा या बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। गणेश, किती वेळापासून शिंदेंसोबत शिवतारेंची बैठक सुरू आहे? नक्कीच जवळपास अर्ध्या तासापासून ही खरं तर बैठक सुरू झालेली आहे। कारण की विजय शिवतारे आहेत, त्यांनी ठाम भूमिका मांडलेली आहे की मी अपक्ष बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढणार आहे आणि यासाठीच ही महत्वाची बैठक पार पडते। त्यामुळे महायुतीमध्ये आहे तो खडा पडलेला देखील पाहायला मिळतो। कारण की ज्या पद्धतीने विजय शिवतारेंची वक्तव्य येत होते, पद्धतीने राष्ट्रवादीकडून देखील वक्तव्य आहेत ती करण्यात येत होती। त्यामुळे कुठेतरी एक महायुतीमधला जो खडा आहे तो मिटवण्यासाठी आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री स्वतःच यामध्ये लक्ष घालत आहेत आणि यासाठी ही महत्वाची बैठक पार पडते। कारण की ज्या पद्धतीने अजित पवार यांना आव्हान दिल्यानंतरून थेट राष्ट्रवादीचे नेते आहेत यांनी देखील आहे श्रीकांत शिंदे यांना देखील आव्हान देण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हा वाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे आता नेमकं विजय शिवतारे काय भूमिका घेतात हे देखील थोड्या वेळामध्ये बैठकीतून बाहेर आल्यावर स्पष्ट होईल। निश्चित गणेश, या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।